झालं एक्झाम्पल झालं होतं ऑब्जेक्टिव्ह. आता याच्यामध्ये पहा लक्षात आहे की आपल्याला व्हेन डायग्रामसाठी आपल्याला कोणाकोणाची डेफिनेशन लागेल. समजा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं की युनिव्हर्सल सेट लागते. लक्षात युनिव्हर्सल सेट जो आपण कशाने डिनोट करतो युनि. आणि युनिव्हर्सल सेटला आपण डिफाइन कसं केलेलं आहे की युनिव्हर्सल सेट म्हणजे असा सेट की ज्या सेटमध्ये सगळेचे सगळे सेट कंटेन असतात. मग सगळेचे सगळे सेट जर तो सेट कंटेन करत असेल तर त्या साईडला काय म्हणतात युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट हा एक तर यू न डिनोट करतात, एक तर ई न, एक तर कॅपिटल एक्स नी. या तीनपैकी कोणत्यातरी नोटेशनला काय करतात युनिव्हर्सल सेट डिनोट करत असतात. जनरली ते यूज करतात, पण हायर जर कन्सेप्ट झाला तर तो कॅपिटल एक्स पण वापरू शकतो त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा की तीनपैकी कोणत्या तरी एका काय करतो तो डिनोट केला जाऊ शकतो. असा एक सेट लागते तुम्हाला डिसजॉइंट. डिसजॉइंट सेट. आता डिसजॉइंट सेट म्हणजे असा सेट की जर कोणतेही दोन सेट घेतले नॉन एम्प्टी होतं चालते, नॉन एम्प्टी सेट घेतले त्या सेटमध्ये कोणताच कॉमन एलिमेंट नसेल. देयर इज नो कॉमन एलिमेंट. देयर इज नो कॉमन एलिमेंट्स. त्या सेटमध्ये कोणताच एलिमेंट कॉमन जर नसेल तसं सेटला काय म्हणतात डिसजॉइंट सेट. आणि एक युनिव्हर्सल सेट. तर या दोन गोष्टीचं कनेक्शन तुमचं व्हेन डायग्रामशी काय आहे तर आपण व्हेन डायग्रामच पाहणार आहे. आपला तिसरा पार्ट जो आहे तो आहे व्हेन डायग्राम. व्हेन डायग्रामचा व्हेन म्हणजे दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट. सायंटिस्टचं नाव आहे ना, त्याचं व्हेन नावाच्या सायंटिस्टनं तुमचा हा डायग्राम त्यांना सेट रिप्रेझेंट करण्यासाठी. मग व्हेन डायग्रामची डेफिनेशन काय की पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन्स म्हणजे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट म्हणजे जे रिप्रेझेंटेशन सेटचं करण्यासाठी जी डायग्राम वापरल्या जाते त्याला काय म्हणतात व्हेन डायग्राम. आता व्हेन डायग्राम मध्ये तीन पार्ट आहेत. तीन प्रकारचे पार्टला आपण याला डिनोट करू शकतो. सगळ्यात पहिला पार्ट आहे तुमचा ट्रायंगल. छोटा सेट डिनोट करण्यासाठी तुम्ही ट्रायंगल यूज करू शकता, नाही तर मग सर्कल. आणि सर्वात जर एखादा मोठा सेट आहे ज्याला डिनोट करणार आहे तुम्हाला तर दिस इज द रेक्टँगल. ट्रायंगल, सर्कल आणि रेक्टँगल. सर्वात जास्त दोनच यूज होतात, एक तर सर्कल आणि रेक्टँगल. लक्षात ठेवा हा काही फार म्हणजे आहे पण फार कमी यूज आहे. मग आता याच्या आतमध्ये जे तुम्ही एलिमेंट्स लिहिता त्याच्यानुसार त्याचं डिनोट करता. समजा एखादा सेट लिहिला तुम्ही ए चे एलिमेंट्स लिहिले ए बी सी अँड 1. दिस इज द ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए चे सर्व एलिमेंट झाले. सर्कल मध्ये तुम्ही कोणताही एलिमेंट्स लिहा. समजा 1 2 3 अप 10 पर्यंत एलिमेंट्स आहेत समजा तुमचे. दिस इज द बी सेट. दिस इज द ऑल एलिमेंट्स ऑफ द बी सेट. सेटचे बी चे एलिमेंट सर्व बी म्हणजे मला दिसतात सर्कल मध्ये राईट केलेले. इथे जनरली रेक्टँगल यूज करत असताना इथे तुम्ही युनिव्हर्सल सेटचं नाव लिहिता. दिस इज द युनिव्हर्सल सेट. आता याच्या अंडरमध्ये कोणताही सेट्स काढा तुम्ही, ते सेटचे त्यात एलिमेंट झालेच पण ते सोबत सोबत यूचेही एलिमेंट्स आहेत. समजा इथे ए सेट लिहिला लागले ए सेटचे 1 2 3 4 5 तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त हे एलिमेंट ए चे आहेत. हे तर एलिमेंट ए चे आहेत पण ए अंडरमध्ये कोणाचे आहे यूच्या. म्हणजे इथं एक रिलेशन फॉर्म होते की ए इज अ सबसेट ऑफ यू. त्यामुळे ए चे जे सर्व एलिमेंट्स आहेत ते कोणामध्ये असतील यू मध्ये आहेतच. लक्षात ठेवा म्हणजे ते एलिमेंट ए चे तर आहेतच पण सोबत सोबत यू चे पण आहेत. पण यू चे याच्यापेक्षा जास्तच असतील एलिमेंट कारण हे फक्त तो ए चे सांगत आहे. ए च्या व्यतिरिक्त बाहेर कोणते तरी एलिमेंट्स असतील तेही यू चे असतात. म्हणजे यू सेट हा मोठा सेट आहे म्हणून त्याला कोणता सेट म्हणतात युनिव्हर्सल सेट. तर दिस इज द मेन कन्सेप्ट. तर युनिव्हर्सल सेट म्हणजे ज्या सेटच्या अंडरमध्ये सगळेचे सगळे सेट कंटेन होतात. म्हणजे याचंच म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणजे म्हणतात का याचंच इन्स्ट्रक्शन चालते त्याच्यामध्ये सर्व. म्हणजे हा जो म्हणेल तेच होईल असे ते सेट्स असतात. मग ते कोणताही सेट असो ते सगळेचे सगळे सबसेट कोणाचे असतील युनिव्हर्सल. त्यानंतर डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेटमध्ये कोणतेही दोन नॉन एम्प्टी सेट घ्या. त्या दोन नॉन एम्प्टी सेटमध्ये कोणतेही एलिमेंट जर कॉमन नसतील म्हणजे दोन सेटमध्ये तर अशा सेटला म्हणतात डिसजॉइंट. ते फक्त डिसजॉइंट म्हणजे डिसजॉइंटच होतात, जॉईंट करता येणार नाही. जॉईंट करत म्हणजे कोणतेतरी दोन एलिमेंट घेऊन त्याला कंबाईन नाही करता येईल. कॉमनच एलिमेंट असतात त्याच्यामध्ये त्यामुळे तो डिसजॉइंट असतात. देयर इज नो कॉमन एलिमेंट इन द सेट.
त्या दोन सेटमध्ये कोणतेच एलिमेंट कॉमन असेल. व्हेन डायग्राम म्हणजे त्यालाच म्हणतात की ज्या पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ द सेट, म्हणजे सेट्सचं रिप्रेझेंटेट करण्यासाठी जे काही डायग्राम तुम्ही यूज केली जाते त्या डायग्रामला म्हणतात व्हेन डायग्राम. आणि व्हेन डायग्रामसाठी तीनच आपण यूज करतो जनरली डायग्राम्स. एक तर पहिला ट्रायंगल, फार कमी यूज होणारा म्हटलं चालतं. सर्कल हा 100% यूज होईलच, आणि एक रेक्टँगल. ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवतात. एक जनरल आयडिया आहे, हे तुम्हाला माहीत आहे, पण माहीत असलं तर तुम्हाला पुढे कामा पडेल त्याच्यावर. डायग्रामचे आपण रिलेशन शिकणार आहोत, तेच कामाचे होते, तेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी समजा जीमध्ये क्वेश्चन त्याच्यावर जास्त विचारले जातात. व्हेन डायग्राम कशी यूज होते, सेटमधला तो जो मेन पार्ट आहे ना हाच आहे खरं. सगळ्या डेफिनेशन्स आहेत, बाकी विशेष काय नाही. आता मेन पार्ट चालू होते तुमचा याच्यात ऑपरेशन्स ऑफ सेट्स. सेट्सचे ऑपरेशन्स कसे राहतात किंवा सेटवर ऑपरेशन्स कसे अप्लाय होतात. ऑपरेशन्स ऑन सेट म्हटलं तरी चालेल. सेटवरचे ऑपरेशन्स काय काय सेटवर आपण अप्लाय करू शकतो. तर याच्यातला सर्वात मेन पार्ट पहिला एक सुरुवात स्टार्टिंगमध्ये, युनियन ऑफ टू सेट्स. दोन सेटचं काय करायचं आपल्याला, युनियन करायचं आहे. आता युनियनचा अर्थ लक्षात घ्या, युनियन करणे म्हणजे एकत्र करणे. मग युनियन करणे म्हणजे एकत्र करणे म्हणजे एक्झॅक्टली काय असते, काय असते युनियनची डेफिनेशन. युनियनसाठी दोन नॉन एम्प्टी सेट्स घ्यायचे. म्हणजे सुरुवात करणार लेट ए अँड बी, बी एनी सेट. आता कोणतेही दोन सेट घ्या, एनी म्हटलं तरी चालेल तुम्ही, ते सेट्सची काही मर्यादा नाही की कोणती सेट कर घ्या, कोणतेही सेट्स घ्या दोन. एनी टू सेट्स, द युनियन ऑफ टू सेट्स इज डिनोटेड बाय. म्हणजे दोन सेटचं युनियन डिनोट कसं केलं जाते, तर दिस इज द ए युनियन बी. याला काय असतं, ए युनियन बी. अँड इट इज डिफाइंड ॲज. मग याचं युनियनचं डेफिनेशन्स कसे आहेत. एव्हरी एलिमेंट ऑफ ए अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी कंबाईन इन वन सेट. एका सेटमध्ये दोघांनी काय करायचं, कंबाईन करणार. मग आता तुम्हाला डिफाईन करत असताना त्यांनी काय सांगितले की ए युनियन बी डिफाईन कसं करायचं. एक्स सच दॅट, एक्स सच दॅट एक्स हा ए मध्ये असेल और एक्स हा बी मध्ये असेल. त्याचा अर्थ एक्स हा एक तर ए मध्ये असेल, एक तर एक्स हा बी मध्ये असेल. कंपल्सरी नाही आहे की ती दोघांमध्ये असलाच पाहिजे. असला तर फारच बेस्ट, नसला तरीही चालते. म्हणजे सरळ सरळ असा अर्थ होतो की एखादा एलिमेंट ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही, एखादा एलिमेंट बी मध्ये आहे पण ए मध्ये नाही, एक तर तो एलिमेंट दोन्ही सेटमध्ये आहे. अशा तिन्ही पॉसिबिलिटीज मध्ये तुमचं काय बनते, युनियन तयार होऊ शकते. असं याचं इलिस्ट्रेशन महत्वाचं काय, इलिस्ट्रेशन काय आपण ते शिकू. एखादा एक्झाम्पल घेऊन बघू. समजा ए सेटमध्ये एलिमेंट घ्या 1, 2, 3 and 4 आणि बी सेटमध्ये घ्या 5, 6, 7 and 8. आणि आपल्याला याचं युनियन घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं क्लिअर दिसत असेल की जे ए मध्ये एलिमेंट आहे ते बी मध्ये नाहीच आहे, जे बी मध्ये आहे ते ए मध्येच नाहीये. मग या दोघांचं युनियन तरीही पॉसिबल आहे. या दोघांचं युनियन घेऊ शकता तुम्ही. या दोघांचं जर युनियन घेतलं तर माझी एलिमेंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की आपण युनियन घेणे म्हणजे एक्झॅक्टली असं आहे की दोन सेट जे तुमच्याजवळ असतील गिवन, त्या दोन सेटचं जे कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन करतो आपण. दोन सेटला रिपीटेड एलिमेंट असेल तर आपण 1 टाइम्स राईट करू, किती वेळा रिपीट असला तरी तो 1 टाइम्सच लिहायचा. अशा वेळेस जर कंबाईन केला तर त्याच्यापासून जो सेट तयार होते त्या सेटले काय म्हणतात, युनियन घेणे ऑफ द टू सेट्स. त्या दोन सेटचं काय घ्यायचं आपल्याला, युनियन घ्यायचं. तर साध्या भाषेत असं म्हणायचं की बाबा ज्या दोन सेटपासून युनिव्हर्सल सेट तयार होऊ शकेल, ज्या दोन सेटपासून काय होईल, युनिव्हर्सल सेट तयार होऊ शकेल, त्या सेटला काय म्हणतात, युनियन ऑफ द टू सेट्स. मग याचं इलिस्ट्रेशन घेताना कोणतेही दोन एक्झाम्पल घेऊ शकतात तुम्ही. याच्याच मी आता व्हेन डायग्रामनुसार दाखवू शकेल. व्हेन डायग्राम म्हणजे पॉसिबिलिटी सांगतोच कशात. व्हेन डायग्रामला दाखवायचं तर मी याला असं दाखवतो.
आता या दोघांमध्ये कोणते दोन कॉमन एलिमेंट्स नाही आहेत. कॉमन नसल्यामुळे हे काय झाले, डिसजॉईंट झाले. काय झाले, डिसजॉईंट. डिसजॉईंट सेटला राईट करताना तुम्ही असं दाखवू. हा झाला ए सेट, हा झाला बी सेट. ए सेट मध्ये आहे 1 2 3 4, बी मध्ये आहे 5 6 7 and 8. म्हणजे दिस इज ऑल्स पॉसिबल. या दोघांनी जर कंबाईन केलं तर दिस इज द ए युनियन बी. आणि वेन ए युनियन बी, वेन ए अँड बी आर डिसजॉईंट सेट. ए आणि बी काय असेल, डिसजॉईंट सेट असते. पण हे दोघं डिसजॉईंट आहे, याला मी एकत्र करू शकतो. पण जसं कॉमन एलिमेंट कोणते नसते, यालाही काय म्हणतात, डिसजॉईंट सेट. माझा हा जो आहे हा कोणता असेल, युनिव्हर्सल सेट. आता जर मी या दोन सेटला एकत्र केलं तर माझा कोणता सेट ठरतो, युनिव्हर्सल. कारण ज्या दोघांपासून जे कंबाईन एलिमेंट होतात तेच एलिमेंट कोणाचे असतील, युनिव्हर्सल जे आहे. मी तोच प्रश्न तुम्हाला सांगितला, मी त्याचाच आपण कन्सेप्ट तयार करलो की जर त्या दोघांचं युनियन घेतल्यामुळे जर तुमचा युनिव्हर्सल सेट तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात, युनियन ऑफ द टू सेट्स. मला लिहायचं असेल लिहून घ्या जे लागत असेल. आता याच्यावरून तुम्ही एक मेन डेफिनेशन तयार करू शकता की युनियन सेट कसा म्हणजे डिफाईन केला जाऊ शकतो. युनियनच्या 3 पॉसिबिलिटीज तयार करू शकतो आपण. सगळ्यात एक पॉसिबिलिटीजमध्ये सगळ्यात पहिले युनियनला असं डिफाईन केलं जाऊ शकते, जसं मी तुम्हाला ऑलरेडी डिफाईन करून दाखवतो. एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. एक तर एक्स हा ए मध्ये असेल, एक तर एक्स हा बी मध्ये असेल. दुसरी पॉसिबिलिटीज आहे की ए युनियन बी इज डिफाईन आहे एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. एक्स हा ए मध्ये असेल पण कशामध्ये नसेल, बी मध्ये नसेल. सी ऑप्शन आहे ए युनियन बी, याला आपण एक्स असे दॅट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे 3 पॉसिबिलिटीज आहेत. किंवा एक्स हा दोन्ही मध्ये आहे तरीही त्याचं युनियन घेता येते. एक तर एक्स हा ए मध्ये आहे पण बी मध्ये नसेल तरीही त्याचं युनियन घेता येत असेल, कारण याला कॉमन एलिमेंटचं काही घेणदेण नसतं. युनियन म्हणजे तो त्याच्यात एलिमेंट असो की नसो तरी तो बी ला ऍड करेल. आता याच्यामध्ये बी मध्ये नाही आहे तो तरीही तो बी सेटला ऍड करेल. म्हणजे त्याची डिफरंट एलिमेंट की जो ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही असेही एलिमेंट तो काय करेल, एकत्र करू शकतो. तिसरी पॉसिबिलिटी जर एक्स हा ए मध्ये नसेल तरीही याचं युनियन काय आहे, पॉसिबल आहे. पण या 3 सिच्युएशनमध्ये तो काय करेल, तुमचं युनियन डिफाईन करेल. आता तुम्हाला याच्या व्हेन डायग्रामची 3 पॉसिबिलिटीज आहेत. तर पहिली पॉसिबिलिटीज 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 काय आहे व्हेन डायग्रामची. तर सगळ्यात पहिली डायग्राम व्हेन कशी. हा तुमचा युनियन सेट, हा तुमचा एक बी सेट आणि हा तुमचा पूर्ण आतमधला ए सेट. तरीही तुम्हाला याचं युनियन पॉसिबल आहे. म्हणजे ए युनियन बी वेन ए इज अ सबसेट ऑफ बी. ए हा बीचा सबसेट असला तरीही तुम्ही त्या दोघांचं काय करू शकता, युनियन घेऊ शकता. आता तुम्ही घेतलेला हा पूर्ण डार्क भाग, हा पूर्णचा पूर्ण डार्क भाग घेतलेला. मी तुम्हाला अगोदर सांगतो तिच्यात ए हा बीचा सबसेट आहे. म्हणजे एचे सर्व एलिमेंट बी मध्ये आहे आणि तुम्ही या सगळ्याचं काय करत आहे, युनियन घेत आहे. म्हणजे याच्यात कॉमन एलिमेंट असण्याची पॉसिबिलिटीज आहे. कारण एची सर्व जर एलिमेंट बी मध्ये आहे तर बी मध्ये असे काही एलिमेंट आहेत की ते ए मध्ये आहेच ना, आणि एचे सर्वच आहे. त्यामुळे या दोघांचं युनियन घेतलं तर तो कोणता सेट तयार करेल, यू सेट तयार. यू म्हणजे युनिव्हर्सल. तर आपण ए युनियन बी पॉसिबल आहे म्हणते कधी, जर ए इज अ सबसेट ऑफ बी. याची दुसरी पॉसिबिलिटीज आहे व्हेन डायग्रामची. समजा हा डार्क भाग केला, this is B set and this is A set. आता तुम्हाला दिसेल की दिस इज अ कॉमन पार्ट. हा कॉमन रिजन आहे तुमचा. जर मी तो डार्क केला असता तर तो कॉमन एलिमेंटही घेऊ शकत होता. पण आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये ए सेटमध्ये बी सेटमध्ये कोणतेच कॉमन एलिमेंट नाही आहे, तर कॉमन पार्टनी तो शेडेड केलेला नाही आहे. मग याच्यात काय टाकेल की या दोघांचंही युनियन पॉसिबल आहे व्हेन
A is a not subset of B and B is a not a subset of A. म्हणजे याच्यात A हा B चा सबसेट नाही आणि B हा A चा सबसेट नाही. म्हणजे सरळ सरळ भाषेमध्ये A आणि B नॉट इक्वल सेट्स. A आणि B काय नाही आहे, इक्वल सेट्स नाही आहे. मग याच्यामध्ये फक्त कॉमन पार्ट सोडून बाकी सगळ्याचे सगळ्याचे युनियन बी पॉसिबल करून येतं. मग यात कॉमनचा एलिमेंट नाही तर तो युनियन घेणारच नाही, म्हणजे त्याच्यात कॉमन एलिमेंट येणारच नाही. म्हणजे सध्या कंडिशनने जर याचं इंटरसेक्शन घेतलं असतं मग काय आलं असतं. इंटरसेक्शन अजून झालं नाही आपलं, त्यामुळे फक्त युनियनवरच आपण पॉसिबिलिटी सांगत आहे. आणि जी तिसरी पॉसिबिलिटीज आहे, हा युनियन सेट, दिस इज A सेट, दिस इज B सेट. या दोघांचीही युनियन पॉसिबल आहे when A and B are disjoint set. A आणि B काय पाहिजे, डिजॉइंट सेट पाहिजे. डिजॉइंट आहे ना, ते कंबाईनही नाही आहे, पण या दोघांचं युनियन घेता येते आणि युनियन घेतल्यानंतर काय बनेल, यूज बनेल. म्हणजे या तीन पॉसिबिलिटीज मध्ये तुम्ही काय करू शकता, युनियन ऑफ द सेट्स करू शकता. या लिहून घ्या. आता सेकंड नंबर आहे तुमचं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. दोन सेट्सचं काय घ्यायचं आपल्याला, इंटरसेक्शन घ्यायचं. त्याच्यासाठी दोन नॉन युनिटी सेट घ्यायचे, म्हणजे A and B टू सेट्स and intersection of two sets is denoted by A intersection B. या दोघांचं इंटरसेक्शन कसं डिनोट करतात, A intersection B and it is defined as, त्याला डिफाइन कसं करायचं, तर A intersection B ला डिफाइन करत असताना लिहायचं की x such that x हा A मध्ये पाहिजे and x हा B मध्येही पाहिजेच. म्हणजे x हा A मध्ये तर लागेल पण B मध्ये लागेल, कारण त्याच्याशिवाय त्या दोघांचं इंटरसेक्शन घेणं पॉसिबल होणार नाही. म्हणजे म्हणायचा अर्थ आहे की x मध्ये जो एलिमेंट असेल तो एलिमेंट B मध्ये पाहिजेच, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तो त्या सेटला पॉसिबल करणार नाही. हां, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की बी सेट मोठा आहे, ए सेट लहान आहे, पण ए सेटमध्ये असे काही एलिमेंट आहेत जी बी मध्ये आहेतच, तर त्याचंही इंटरसेक्शन काय आहे, पॉसिबल आहे. लक्षात ठेवा. अशी कंपल्सरी नाही किंवा दोन्ही सेटमध्ये सारखेच एलिमेंट पाहिजे असं काहीही नाही आहे. ए सेटमध्ये जे काही एलिमेंट असतील त्याचे काहीतरी एलिमेंट तुम्हाला कोणामध्ये पाहिजे, बी सेटमध्ये पाहिजातच, तरच तुम्ही त्याचं इंटरसेक्शन काय करू शकता, घेऊ शकता. तर आपली जी सेटची जी सुरुवात आहे ती इव्हन ते एम्प्टी सेटपासून आहे. मग एम्प्टी सेट नंतर लगेच पहिला नंबर लागते सिंगलटन सेटचा. मग एखाद्यामध्ये दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये सिंगलटन एलिमेंट तरी तो सेट झाला. समजा त्याच्यात वन एलिमेंट आहे, याच्यात वन एलिमेंट आहे, तरी दोघांनी इंटरसेक्शन घेतल्यावर वन येणारच आहे. तर वन इज ऑल्सो सेट. वन जर एकही एलिमेंट दिला तुम्ही असा वन, तरी तो सेट झाला, तो सिंगलटन सेट आहे. बघा या दोघांच्या इंटरसेक्शन आणि एखादं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. ए सेटमध्ये एलिमेंट घ्या 1 2 3 आणि बी सेट्समध्ये एलिमेंट घ्या 2 4 and 6. तरीही या दोघांचं इंटरसेक्शन पॉसिबल आहे. या दोघांचं इंटरसेक्शन घेताना या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट आहे, याच्यामध्ये 2 आहे, त्याच्यामध्ये 2 आहे, 100% आन्सर 2. दोघांचं इंटरसेक्शन निघाल ना. हालांकि याच्यातही 3 एलिमेंट आहेत, याच्यातही 3 एलिमेंट आहेत, पण याच्यामध्ये जो एक एलिमेंट आहे तो बी मध्ये आहेच, म्हणजे अशी कंडिशन लागणारच. याची पॉसिबिलिटीज कंपल्सरी तेच आहे, त्याच्याशिवाय याचं पॉसिबिलिटीज होणार नाही. आता जर मला याला व्हेन डायग्रामने दाखवायचं काम पडलं, समजा याचला इंटरसेक्शनला दोन व्हेन डायग्राम दाखवायचं काम पडलं, तुम्ही दिस इज युनिव्हर्सल सेट, हा ए आणि दिस इज बी, आणि याच्यात फक्त 2, दिस इज 2 द कॉमन एलिमेंट्स, पण 2 सोडून बाकी जे आहे दिस इज 1 3 2 याच्यामध्ये आहे, आणि याच्यात 4 6 याच्यात 2 आहे.
मग हा झाला ए सेट, दिस इज बी सेट. मग हे दोघांचं इंटरसेक्शन आलेलं आहे. मग इंटरसेक्शनच्या व्हेन डायग्रामची तुम्हाला 3 पॉसिबिलिटीज आहेत. त्या 3 पॉसिबिलिटीज पहा कशा आहेत. व्हेन डायग्रामच्या 3 पॉसिबिलिटीज, युनियनच्या आपण 3 घेतल्या, याच्याही 3 आहेत. तर 3 पॉसिबिलिटीज कशा राहतात पहिले पहा. पहिली पॉसिबिलिटीज, दिस इज युनिव्हर्सल सेट. आता हा एक बी सेट आहे आणि या बी सेटमध्येही ए सेट आहे. लक्षात ठेवा. आणि ए सेट पूर्ण डार्क केलेला आहे. ए सेट काय केला, पूर्ण डार्क केला. याचा मिनिंग सांगतो मी तुम्हाला ना, की या दोघांचं इंटरसेक्शन पॉसिबल आहे वेन जर ए इज अ सबसेट ऑफ बी. आता ए जर बीचा सबसेट झाला तर ए मध्ये काही एलिमेंट आहेत, एचे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेतच. म्हणजे एचे जर सर्व एलिमेंट जर बी मध्ये आहेत म्हणजे ए आणि बी मध्ये कॉमन एलिमेंट आहे. हां, बी मध्ये थोडेसे जास्त असतील कारण बीचं सुपर सेट ए साठी. त्यामुळे 100% एचे काही एलिमेंट, सर्व एलिमेंट एचे बी मध्ये 100% आहेत. म्हणजे याचा अर्थ दुसरा काय होईल, याचा दुसरा अर्थ असा होईल की या दोघांचं जर तुम्ही इंटरसेक्शन घेतलं तर तुमचा ए सेट तयार व्हायला पाहिजे. या दोघांचं इंटरसेक्शन घेतलं तर काय व्हायला, ए सेट तयार व्हायला पाहिजे. आता याचं एक्झाम्पल बघू याच्यात असं होते काय. मग ए सेट घ्या 1 2 3 आणि बी सेट घ्या 2 3 1 5 आणि 6. आता मला जर सांगितलं की बा याचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे, मग सगळ्यात पहिला प्रश्न आहे बा ए इज अ सबसेट ऑफ बी. 100% ए इज अ सबसेट ऑफ बी, कारण एचे सर्व एलिमेंट कशामध्ये आहे, बी मध्ये आहे. त्याची ऑर्डर फक्त बदलेला आहे, ऑर्डर बदलली चालली सेटमध्ये. मग ए इज अ सबसेट ऑफ बी हे झाले आपली कंप्लीट कंडिशन्स ही पूर्ण झाली. मग आता असं होते काय, मग या दोघांचं इंटरसेक्शन घेऊन पहा ए सेट तयार होते का. मग याच्यामध्ये 1 आहे, याच्यात 1 आहे, 100% 1 घ्यायचा. याच्यात 2 आहे, त्याच्यात 2 आहे, 2 घ्यायचा. 3 आहे तर 3 घ्यायचा. याच्यात 5 आहे पण याच्यात नाही, याच्यात 6 आहे पण याच्यात नाही. पण हा जो तयार झालेला सेट आहे 1 2 3 हा सेट कोणता आहे, ए. म्हणजे तयार कोणता सेट झाला, म्हणजे ए इंटरसेक्शन बी येतं तर ए तयार झाला. म्हणजे या व्हेन डायग्रामनुसार याचं इंटरसेक्शन पॉसिबल आहे. ही पहिली पॉसिबिलिटीज. दुसरी पॉसिबिलिटीज अशी आहे, दिस इज युनिव्हर्सल सेट, दिस इज ए and this is B. हा A सेट, हा B सेट, या दोघांचेही इंटरसेक्शन पॉसिबल आहे. कारण याच्यामध्ये काय डार्क केलेला भाग कॉमन एलिमेंट आहे. कॉमन एलिमेंट म्हणजे सरळ सरळ कॉमन एलिमेंट नाही आहे, तो डिसजॉईंट सेट आहे. म्हणजे डिसजॉईंट म्हणजे त्यात कॉमन एलिमेंटच नाही म्हटलं चालतं तुम्ही. कॉमन एलिमेंटच नाही कारण तो डार्क केलेला भाग. पण ए इंटरसेक्शन वे पॉसिबल आहे वेन A is not a subset of B and B is not subset of A.
ए हा बीचा सबसेट नाही, बी हा एचा सबसेट नाही. म्हणजे याच्यात एकच कंडिशन आहे की ए आणि बी इक्वल नाही, पण काही एलिमेंट कॉमन आहे. ए आणि बी इक्वल नाही. इक्वलचा अर्थ काय होते? बघ, ए मध्ये जे असतील ते पूर्ण बी मध्ये तेवढेच लागतात, आणि जे बी मध्ये असतील तेच एवढे ए मध्ये लागतील. पण याच्यात असं कन्फर्म नाही. ए जर बीचा सबसेट नाही म्हणजे असं होऊ शकते की बी हा खूप मोठा सेट असेल आणि एची त्याच्यात एलिमेंट नसतील, बी नाहीच आहे, नसतील काय, नाहीच आहे, तर ए इज नॉट सबसेट ऑफ बी. मग याच्यामध्ये या दोघांचं इंटरसेक्शन पॉसिबल आहे. तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे, हा एक सेट ए आणि दिस इज बी सेट, हा युनिव्हर्सल सेट. आता हे दोन्ही डार्क करायचे आहेत आपल्याला, तर अगोदरचे आपण डार्क केलेले आहे, डार्क करण्याची गरज नाही. या दोघांचेही इंटरसेक्शन पॉसिबल आहे वेन ए अँड बी आर डिसजॉइंट सेट. ए आणि बी काय असेल? डिसजॉइंट सेट आहे. म्हणजे याचा अर्थ काय असेल की जर या दोघांचं इंटरसेक्शन घेतलं तर ते फाय, या दोघांचं इंटरसेक्शन घेतलं तर काय ते फाय, म्हणजे एम्प्टी सेट. आणि आपण डिसजॉइंट सेटची डेफिनेशन पहिले दिली की दोघांमध्ये काय नसतात? कॉमन एलिमेंट नसतात. आता कॉमन एलिमेंट नसतात तर तो ब्रॅकेट रिकामा राहील. रिकाम्या ब्रॅकेट काय म्हणतात? एम्प्टी सेट. या दोघांचं इंटरसेक्शन काही फाय. आणि दिस इज द डेफिनेशन ऑफ डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेटची मॅथमॅटिकल डेफिनेशन ही आहे की ज्या दोन सेटचं इंटरसेक्शन जर एम्प्टी सेट येत असेल तर त्या दोन सेटला डिसजॉइंट सेट म्हणतात. काय म्हणतात? डिसजॉइंट सेट. तर आपलं युनियन आणि इंटरसेक्शन झालं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स ऑफ द टू सेट्स. लक्षात ठेवा, डिफरन्स ऑफ द टू सेट्स. दोन सेटमध्ये काय डिफरन्स असते, डिफरन्स कसा घ्यायचा, तो सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असते. हा कन्सेप्ट खूप चांगला आहे, लक्षात ठेवा. डिफरन्स ऑफ द टू सेट म्हणजे युनियन आणि इंटरसेक्शनपेक्षाही खूप कामाचा आहे. डिफरन्स घेणे म्हणजे एक्झॅक्टली काय असतात? इथे दोन पॉसिबिलिटीज आहेत. डिफरन्स आपण दोन प्रकारचे घेतो, एक तर ए मायनस बी, एक तर बी मायनस सी. इट इज द डिफरन्स. आता ए मायनस बीला डिफाईन कसं करायचं? तर ए मायनस बीला डिफाईन करताना त्यांनी असं सांगितलं की दोन नॉन एम्प्टी सेट्स घ्या. म्हणजे लेट इथं सुरुवात करताना लेट ए अँड बी एनी नॉन एम्प्टी सेट. दोन नॉन एम्प्टी सेट्स घ्यायचे कोणती? ज्याच्यामध्ये काही ना काही एलिमेंट्स असतीलच, ते एम्प्टी नसतील, ते नॉन एम्प्टीच असतील, काही ना काही एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. आणि त्याने म्हटलं की ऑल म्हणजे सेट ई जो आहे असं दाखवलं नाही की द डिफरन्स ऑफ द टू सेट्स इज डिनोटेड बाय ए मायनस बी और बी मायनस ए. एक ए मायनस बी डिनोट करा, त्याला एक तर बी मायनस ए डिनोट करा. ते तुमच्या सेटवर डिपेंड राहील. तर तुम्ही ए मायनस बी डिफाईन करत असताना त्याला की ऑल सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स which is contained in set A but not B. म्हणजे जे एलिमेंट सेट ए मध्ये असतील ते कशामध्ये नसतील? बी मध्ये नसतील. याचं ऑर डिफिनिशन्स करताना बी मायनस एचा डिफाईन करसान तर याचं अपोजिट करायचं. त्याचं म्हणायचं आहे की ए मायनस बीला कसं डिफाईन करसान? असे सर्व एलिमेंट्स की जे ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाही. बी मायनस ए डिफाईन कसं करतात? असे सर्व एलिमेंट की जे बी मध्ये आहेत ए मध्ये नाही. मग सरळ दाखवताना मी डिफिनिशन ए मायनस बी डिफाईन करेल की एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट किंवा अँड दिले असं अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. की जे ए मध्ये आहे पण कशात नाही? बी मध्ये नाही. तर त्याला म्हणतात ए मायनस बी डिफरन्स. याला डिफाईन करताना एक्स असं आहे एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. की जो बी मध्ये आहे ए मध्ये नाही. तर दिस इज द मॅथमॅटिकल डेफिनेशन. हे रूल मेथडनुसार आपण डिफाईन करतो आणि रूलमध्येच आपल्याला कामाची आहे. त्याच्यासाठी आपण फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी करतो. बाबा दोन नॉन एम्प्टी सेट घ्यायची, दोन नॉन एम्प्टी सेटच्या डिफरन्सला आपण ए मायनस बी किंवा बी मायनस एला डिनोट करतो. जर ए मायनस बीला डिफाईन करसान तर सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स, असेच एलिमेंट्स की जे ए मध्ये असतील पण बी मध्ये नाही.
आणि बी मायनस ए डिफाईन करताना असे सर्व एलिमेंट्स की जे बी मध्ये आहेत पण ए मध्ये नाही, दॅट इज कॉल्ड द डिफरन्स ऑफ द टू सेट्स. त्या दोन सेट्सचा डिफरन्स असा म्हणू शकतो. मला याचं एक इल्युस्ट्रेशन बघू की एक्झाम्पल काय असेल. एक सेट घ्या 1 2 3 आणि बी सेट घ्या 3 4 5 and 6. आणि मी जर तुम्हाला असं म्हटलं की फाइंड ए मायनस बी अँड बी मायनस ए मायनस बी फाइंड करा आणि बी मायनस फाइंड करा, दोन्ही समजा. तर आपण सगळ्यात पहिले डेफिनेशन काढताना जे जे महत्त्वाचे पॉईंट्स ते पाहून घ्यायचं की या दोन्हीमध्ये आता ए मायनस बी कसा फाइंड होईल. तो पाहू मला ए मायनस बी फाइंड कसा करायचा. सगळ्यात पहिल्यांदा ए मायनस बी जर काढणार आहे मला तर ए मायनस बी कसा काढायचा. याच्यामध्ये काय पाहायचं की ए मध्ये असे एलिमेंट्स पहा की जे बी मध्ये आहेत. मग ए मध्ये 3 आहे तर बी मध्येही 3 आहे. सुरुवात कुठून झाली आपली ए पासून, पण ए मायनस बी. जर 3 या दोन मध्ये आहे तर तुम्ही ए चे एलिमेंट लिहिताना 3 लिहायचा नाही. मग ए मध्ये काय लिहिली फक्त 1, खाली 1, 2 आणि बीचा कोणताच एलिमेंट लिहायचा नाही, कारण बीचा डिफरन्स बी काढून टाकायला आपण आता. बी तर काढला पण बी तर काढलाच काढला, पण बी मधून असाही एलिमेंट काढला की तो ए मध्ये आहे. मग ए मध्ये कोण होता 3, म्हणजे जो ए सेट मधला एलिमेंट घेतला मी तो फक्त असे एलिमेंट घेतले की जे बी मध्ये नाहीच आहे, जे बी मध्ये नाही आहे. जर मी तुम्हाला हा आला नंबर 1 फाइंड केला, आपण जर बी मायनस ए फाइंड करायला सांगितलं असतं तर बी मायनस ए कसा आला असतं पहा. बी मायनस ए घेताना काय करायचं की या दोघांमध्ये 3 आहे, 3 चालतच नाही कारण तो कॉमन झाला. मग आता बी पहिले आहे तर बी चे एलिमेंट पहिले घ्या लागतील. मग बी मध्ये एलिमेंट आहे 4 5 6 घ्यायचे, कशामध्ये नाही ए मध्ये नाही. त्या आन्सर इज 4 5 6. दॅट इज कॉल्ड द डिफरन्स ऑफ द टू सेट्स. या दोन याला काय म्हणतात डिफरन्स ऑफ द टू सेट्स. सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ठेवायची कामाचं आहे बरं. हे म्हणजे काहीही विचारलं जाऊ शकते तुम्हाला. दोन सेटचा डिफरन्स कसा असते हे तुम्हाला इथून लक्षात आलं असेल. आता या डिफरन्सच्याच बेसवर आपण याची व्हेन डायग्राम फाइंड करू शकतो. आता व्हेन डायग्रामच्या पॉसिबिलिटीज आहे ना, पाहता कशा असतात पॉसिबिलिटीज व्हेन डायग्राम मध्ये. व्हेन डायग्राम कशी फाइंड करणे. एखादं एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्यामध्ये नंबर्स टाकू शकतो. तर सगळ्यात पहिले व्हेन डायग्राम आवश्यक यायची. व्हेन डायग्राम मध्ये पहा सगळ्यात पहिली पॉसिबिलिटीज आहे तुमची. हा ए सेट आणि दिस इज बी सेट. आणि एक लक्षात ठेवा दिस इज अ युनिव्हर्सल सेट. आता याच्यामध्ये कन्फर्म समजते की ए इज अ सबसेट ऑफ बी. काय ए इज अ सबसेट ऑफ बी. मग आता ए जर बीचा सबसेट आहे म्हणजे याचा अर्थ ए चे सर्व एलिमेंट कशामध्ये आहेत बी मध्ये आहेत. मग ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये म्हणजे बी मध्ये काहीतरी एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. काय एक्स्ट्रा एलिमेंट्स. मग जर ए मायनस बी घेतला समजा, ए मायनस बी घेतला, हा कसा पॉसिबल होईल वेन ए इज अ सबसेट ऑफ बी. ए इज अ सबसेट ऑफ बी. मग आता प्रश्न असा आहे की आपण एखादं एक्झाम्पल घेऊन बघू ही व्हेन डायग्राम अशी ट्रू होते काय. मग आता समजा ए सेट मध्ये घ्या 1 2 3 आणि बी सेट मध्ये घ्या 1 2 3 4 5 and 6. आणि तुम्हाला इथून कन्फर्म समजेल की द ए इज अ सबसेट ऑफ बी. ए हा कशाचा आहे बीचा सबसेट आहे. मग काढा बरं ए मायनस बी किती. ए इज अ सबसेट ऑफ बी. 1 2 3 1 2 3 कॅन्सल करा. ए मायनस बी आहे तर आपला आन्सर येईल दिस इज 5. काय कारण असेल कारण स्टार्टिंग कोण आहे ए. आपण उरलेले एलिमेंट कोणाचे घेतो ए चेच. बी चा एलिमेंट घेतच नाही कारण आपले 1 2 3 कट झाले 1 2 3 कट झाले. 1 2 3 पेक्षा जास्त ए मध्ये कोणता एलिमेंटच नाही. म्हणजे हा सेट काय राहील एम्प्टी. एम्प्टीचा नाव 5. म्हणजे याचा अर्थ आहे की ए आणि ए इज अ सबसेट ऑफ बी.
त्यालाच ऑल मध्ये असं लिहिलं जाईल की ए मायनस बी हा काय आले पाहिजे, फाय आले पाहिजे. ए मायनस बी काय आले पाहिजे, फाय आले पाहिजे. तर दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ द वेन डायग्राम. हा वेन डायग्रामचा कॉन्सेप्ट आहे, पहिली पॉसिबिलिटीज. याची दुसरी पॉसिबिलिटीज अशी आहे, आता उलट करायचं, ए बाहेर घ्यायचा, बी आतमध्ये घ्यायचा, म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ ए घेऊन पाहायचा. हा, दिस इज बी सेट आणि दिस इज ए सेट. आता मी ए सेट पूर्ण डार्क करेल. दिस इज युनिव्हर्सल. याच्यात ही कन्सेप्ट आहे की ए मायनस बी इज पॉसिबल वेन बी इज अ, आता पाहू सबसिडी प्रॉपर सबसिडी. आता इथं तुम्ही कन्फर्मली समजून घ्या की बी जर एचा सबसेट आहे समजा आणि मला ए मायनस बी काढायचं आहे, तर पाहू याचं एक्झाम्पल घेऊन पाहू. असं समजा की बी इज अ सबसेट ऑफ ए. आता इथे एक्झाम्पल चेंज केले मी, इथे कॉन्सेप्ट चेंज केला. आता ए मायनस बी ऑलरेडी लिहिला आपण. पॉवर किती, याचा जर बी मायनस ए काढायचा काम पडला आपल्याला, दिस इज बी मायनस 1 2 3. हा एम टी सेट थी, दिस इज ऑल्सो पार्ट. हा एक कन्सेप्ट येऊ शकते. मग आता प्रश्न असा आहे की आपण डार्क कोणता केला, डार्कचा अर्थ काय होतो की डार्क, आता याच्यावर तुम्हाला कल्पना समजली की डार्क शेडेड काय करेल तुम्हाला, की बीचे सर्व एलिमेंट्स ए मध्ये कंटेन असतीलच, कारण की बी हा शेडेड नाही केला. बी हा काय केला नाही, शेडेड केलेला नाही. तर तुम्हाला रायटिंग करायला लावेल, राईट करून घ्या. मी कन्सेप्ट तुम्हाला करून दाखवतो कसा आहे. दिस इज द प्रॉपर कन्सेप्ट. हा काय प्रॉपर सेटचा कन्सेप्ट आहे तुमचा. याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की बी हा एचा प्रॉपर सबसेट आहे की सबसेट आहे. आता तुम्हाला मी सांगितले की एच्या अंदर जर बी आहे तर 100% अशी एक पॉसिबिलिटीज होऊ शकते की बीचे काहीतरी एलिमेंट्स ए मध्ये आहेत, म्हणजे आहेच. बीचे सर्व एलिमेंट्स कशामध्ये आहे, ए मध्ये आहेतच. म्हणजे इथून तुम्हाला समजेल की ए मायनस बी इज पॉसिबल व्हेन बी इज अ सबसेट ऑफ ए. बी हा कोणाचा सबसेट असेल, एचा सबसेट असेल. आता तिसरी जी पॉसिबिलिटीज आहे ती आहे, दिस इज अ युनिव्हर्सल सेट. आणि त्यांनी असं सांगितलेलं की दिस इज अ ए सेट आणि दिस इज अ बी सेट. लक्षात ठेवा. आणि फक्त ए सेट, हा जो ए सेट आहे हाच मी शेडेड करेल. फक्त ए सेट, पण याच्यात कोणताही कॉमन एलिमेंट शेडेड करणार नाही. लक्षात ठेवा. याच्यातही ए मायनस बी हा पॉसिबल आहे वेन ए इज नॉट अ सबसेट ऑफ बी अँड बी इज नॉट अ सबसेट ऑफ बी. ए ही बीचा सबसेट नाही आणि बी ही एचा सबसेट नाही. म्हणजे म्हणायचा अर्थ आहे की दोघांमध्ये कोणतेच कॉमन एलिमेंट्स नाही आहे, तरीही त्याचा डिफरन्स हा पॉसिबल आहे. आणि नंबर 4 ची पॉसिबिलिटीज आहे, हा एक सेट घ्यायचा आणि हा दुसरा सेट घ्यायचा. दिस इज बी, दिस इज ए सेट, दिस इज युनिव्हर्सल सेट. आता मी फक्त याच्यात ए शेडेड करणार. ए शेडेड जर केला तर याच्यात तुम्हाला दिसेल की ए मायनस बी इज पॉसिबल वेन ए अँड बी आर डिजॉइंट सेट. हे दोन सेट काय आहे, डिजॉइंट सेट आहे. This is the disjoint set.
आता नेक्स्ट टाका सिमेट्रिक डिफरन्स ऑफ द टू सेट्स. सिमेट्रिक हा तुमच्यासाठी नवीन आहे हा, लक्षात ठेवा. हे आपण अगोदर शिकेल नाही. 9th स्टँडर्ड मध्ये हे डेफिनेशनच नाही आहे रिअल मध्ये, म्हणजे कॉन्सेप्ट नुसार. तर सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स, दोन सेटचा डिफरन्स आपण घेतो, तो सिमेट्रिक कसा असेल. सिमेट्रिक घेणे म्हणजे एक्झॅक्टली काय, सिमेट्रिक डिनोट कसा करतात. सिमेट्रिक या डेल्टाने डिनोट करतात. हा कॅपिटल लेटर मधला डेल्टा आहे. सिमेट्रिक. आता जी डेफिनेशन कशी करायची, आता आपल्याला माहित आहे ए मायनस बी आपण डिफाइन केलं एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. म्हणजे हा एक्स हा ए मध्ये आहे पण कशामध्ये नाही, बी मध्ये नाही. आणि बी मायनस ए आपण डिफाइन केलं एक्स सच दॅट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. एक्स हा ए मध्ये नाही पण बी मध्ये आहे. आता त्यांनी काय सांगितलं की या दोघांचं युनियन, या दोघांचं काय घ्यायचं, युनियन घ्यायचं. आणि त्या युनियन घ्यायलाच म्हणतात ए सिमेट्रिक डिफरन्स बी. दोन सेटचं काय सिमेट्रिक डिफरन्स. म्हणजे तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले नॉलेज काय लागते, ए मायनस बी चा डिफरन्स, बी मायनस बी चा डिफरन्स, आणि त्या दोघांचं काय घ्यायचं युनियन. आणि ते जे युनियन तयार होईल त्याला काय म्हणतात सिमेट्रिक डिफरन्स ऑफ द टू सेट्स. आता आपण याचं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल आपण काय करायचं आहे यासाठी. आपण अगोदर एक्झाम्पल 1 2 3 आणि बी सेट घ्यायचं 3 4 5 6. सगळ्यात पहिले ताबडतोब काढून घ्यायचा ए मायनस बी. ए मायनस बी किती आला होता आपला, हा 3 आणि हा 3 सोडून द्यायचा, म्हणजे किती आला 1 2. बी मायनस ए किती आला होता आपला, बी मायनस ए म्हणजे हा 3 सोडून द्यायचा. पण डिफरन्स म्हणजे सगळ्या एलिमेंट कोणाचे असतात, बी चे. सुरुवात जर बी आहे तर बी चेच एलिमेंट घ्यायचे, उरलेले की जे ए मध्ये नाही. जसे आपण ए मायनस बी घेतला तर ए चेच एलिमेंट घेतले, उरलेले जे बी मध्ये नाही. मग हा 3 आणि 3 सोडून गेला. लक्षात ठेवा हा 3 आणि हा 3 घ्यायचा नाही. उरले कोण 1 2, हा ए मायनस बी झाला. त्यानंतर हा 3 आणि हा 3 सोडून द्यायचा, बी चे घ्यायचे, म्हणजे कोणता झाला बी मायनस ए. दिस इज द 4 5 6. आता या दोघांचं काय घ्यायचं युनियन, म्हणजे ए मायनस बी युनियन बी मायनस ए. किती होईल, या दोघांचं युनियन म्हणजे या दोघांना काय करायचं एकत्र करणार आहे तुम्हाला. कसं करायचं कंबाईन 1 2 4 5 6. आणि हा जो सेट तयार झाला तर त्या सेटला म्हणतात सिमेट्रिक डिफरन्स ऑफ द टू सेट्स. दोन सेटचा सिमेट्रिक डिफरन्स. म्हणजे सिमेट्रिक डिफरन्सची तुम्हाला डेफिनेशन घेऊन लक्षात आली. किंवा सिमेट्रिक डिफरन्स आपण त्यालाच म्हणू शकतो की ए मायनस बी युनियन बी मायनस ए. ए मायनस बी युनियन बी मायनस ए. दिस इज कॉल्ड ॲज अ सिमेट्रिक डिफरन्स ऑफ द टू सेट्स. ते दोन्ही सेट्स काय असतील, नॉन एम्प्टी सेट्स असतील. लक्षात ठेवा त्यात काही ना काही एलिमेंट्स असतीलच. हा माझा पॉईंट. आता प्रश्न आहे की याची व्हेन डायग्राम काय असेल. आता प्रश्न तुम्हाला एक लक्षात आला असेल की ए मायनस बी काढला तरीही कॉमन एलिमेंट आले नाहीत, बी मायनस ए काढला तरीही कॉमन एलिमेंट आले नाहीत. त्याच्यानंतर ए मायनस बी मायनस एचा युनियन घेतला तरीही त्याच्यात कॉमन एलिमेंट नाही आहे. म्हणजे तुमचा जो सिमेट्रिक डिफरन्स आहे त्याच्यात कोणते एलिमेंट नसतात, जे त्या दोन सेटमध्ये काय असतात कॉमन असतात ते त्याच्यात येणार नाही. कारण या दोन सेटमध्ये कॉमन एलिमेंट कोणता आहे 3. तो आखरीपर्यंत तुमच्या आन्सर पर्यंत नाही आहे. म्हणजे याच्यावर तुमची जी व्हेन डायग्राम तयार होईल ती डायग्राम अशा प्रकारची असेल. दिस इज ए, दिस इज बी, दिस इज युनियन म्हणजे युनिव्हर्सल सेट, आणि दिस इज द ए सिमेट्रिक डिफरन्स बी. पॉसिबल आहे. फक्त आपण एलिमेंट ए चे असे घेतले ओनली ए कॉमन नाही आणि याच्यातला ओनली बी तर तुम्हाला दिसेल की शेडेड जो रिजन आहे हा त्याच्यात मी शेड केला नाही. मग एलिमेंट कोणते घेतली असती याच्यामध्ये, याच्यातले कोणते कोणते एलिमेंट आले ते 1 2. त्याच्यानंतर याच्यातले किती आले आपले 4 5 6.
पण जो 3 होता हा तो त्याच्यातच नाही, 3 नाहीच आहे, कॉमन एलिमेंट घेतलेला नाही. म्हणजे हा जो ए सिमेट्रिक बी पॉसिबिलिटी झाली जो तुम्हाला कन्फर्म लक्षात आला असेल. आता याच्यात तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज काय आहेत सिमेट्रिकच्या? तर सगळ्यात पहिले सिमेट्रिक प्रॉपर्टी कॉम्युटेटिव्ह फॉर्म करत असते. म्हणजे तुम्ही जर ए सिमेट्रिक बी काढला तर हा इक्वल होईल बी सिमेट्रिक एच्या. काय कारण असेल? कारण आपण अनकॉमनच एलिमेंट घेतो. काय घेतो? अनकॉमन. आता जर मी याला उलटही सॉल्व्ह केलं गेलं असतं, म्हणजे बी पहिले बी मायनस सी काढला असता, ए मायनस बी नंतर काढला असता, तरीही माझं युनियन घेतलं असतं तर ते कंबाईनच झालं असतं. कारण युनियनला कॉमन असणे नसणे हे काही इम्पॉर्टंट नसते. एलिमेंट तो सर्वच घेईल. कॉमनही असले असते तर घेतला असता, अनकॉमनही आहे तरी घेतलेच त्यानं. आणि याच्यात तुम्हाला दिसेल की हा सेट सरळ कसाही हा चालला असता, म्हणजे याला उलटही सॉल्व्ह केलं असतं. म्हणजे ए मायनस बी बी मायनस सिमेट्रिक फॉर्म कसा राहते? सेम राहते. सर्वात इम्पॉर्टंट ही महत्वाची पॉईंट्स आहे. ॲडिंग करून घ्या.